नमस्कार, मी गौरी आणि हे आहे आपलं मराठी युट्यूब चॅनल अमेरिकेचा। आज आहे घरातला शेवटचा दिवस आणि फायनल सगळं क्लिनिंग वगैरे करून झालेलं आहे। क्लिनिंग म्हणजे इतकं डीप क्लिनिंग केलेलं आहे कारण सगळ्या खोल्या रिकाम्या झालेल्या होत्या, त्यामुळे सगळीकडे व्हॅक्युमिंग करायचं। त्यात आपला जो रोबो व्हॅक्यूम क्लीनर आहे तर तो आपण कंटेनर मध्ये टाकलेला आहे, त्यामुळे हाताने व्हॅक्यूम सगळीकडे करायचं होतं। टॉयलेट बाथरूम ते सगळं क्लीन करायचं होतं। त्यानंतर किचन सगळे काउंटर टॉप्स ते क्लीन करायचे होते आणि असं सगळं डीप क्लिनिंग करून फायनल आता सगळं काम झालेलं आहे। हे सगळं करताना मला फिल्मिंग करणं अजिबात शक्य झालं नाही, कारण मग माझं क्लिनिंग राहिलं असतं बाजूला, ते फिल्मिंग मध्ये वेळ गेला असता, तेवढा काही आपल्याकडे वेळ नाहीये। तर त्यामुळे मी काही त्याचं ते सगळं तुम्हाला दाखवत बसले नाही। पण आता सगळं घर रिकामं झालेलं आहे आणि फायनल ज्या 6 बॅग्स आम्हाला न्यायच्या आहेत आमच्या सोबत, तर त्या एका बाजूला आणून ठेवलेल्या आहेत। आणि आता घरातून एक शेवटी जाता जाता सगळं घर परत एकदा फिरून बघायचं आहे आणि फायनल घराला गुड बाय करायचं आहे। हे गराज क्लीन करणं आजचा सगळ्यात मोठा टास्क होता। घर तर होतच, पण इथं खूप सामान होतं। म्हणजे माती होती गेल्या वर्षीची राहिलेली, आणि अजून काय काय बरंच इथं एक रॅक होतं, त्याच्यामध्ये बाकी काही काही सामान होतं बरंच, ते वाइंड अप करायचं होतं। इकडे सगळे आमचे टूल्स होते ते काढायचे होते। शू रॅकच्या आसपास बरंच सामान होतं, कसले कसले लिक्विड वगैरे गाडीतले, ते सगळं काढून फायनली गराज पूर्ण आम्ही क्लीन केलेलं आहे सगळ्या बाजूनी। ही गाडी सूरजची आहे, त्यानं आम्हाला वापरायला दिली होती, ती त्याला जाताना आता परत द्यायची आहे। इथल्या फरशा वगैरे तर झाडून पुसून हे सगळं घ्यायचं होतच। हे सगळं क्लोजेट क्लीन करायचं होतं। यात आता फक्त बिल्वचं जॅकेट राहिलेलं आहे। हा आपला डायनिंग एरिया, इथं या ज्या न्यायच्या बॅग्स आहेत त्या आणून ठेवलेल्या आहेत, आणि वरच्या राहिलेले जे काही सामान होतं शेवटपर्यंत जे राहिलेलं असतं तर ते द्यायचं आहे मित्रांना आमच्या। डायनिंग एरिया सगळा क्लीन केलेला आहे। त्यानंतर इकडे लिव्हिंग, इतकं रिकामं रिकामं वाटतंय ना सगळं, असं वाटतंय की इथं काही होतं की नाही, सगळं इतकं सामान गेलं कुठे, सगळं असं मोकळं मोकळं वाटायला लागलेलं आहे। बिल्वची टॉय रूम, इथं बिल्लूचा टेंट होता, आठवतंय आधी? इथं छान छान स्टिकर्स होते, त्याला कार्स आवडायच्या, आम्ही आल्या आल्या त्यावेळी लावलेल्या होत्या, त्यावेळी तो जस्ट 3 वर्षांचा होता। आता जिथं जाईल तिथं अशा सगळ्या आठवणी येतील मला। हे सगळं क्लीन केलं, हॉलवे क्लीन केला, बेडरूम किती प्रेमानं सजवलेली असतात ना आपण घरं। आरसा होता, इथं आमचा बेड होता, त्यानंतर ड्रेसर होता, क्लोजेट सगळं क्लीन केलं। हे कर्टन्स आम्ही असेच ठेवणार आहोत, पडदे, कारण आम्ही आलो त्यावेळी पण ते तसेच होते, आणि या सगळ्या खोल्यांच्या रंगांना मॅचिंग असे पडदे ते लावलेले आहेत, त्यामुळे ते काढावेसे वाटत नाहीयेत। त्यामुळे कुठलेच पडदे आम्ही काढले नाहीत, विशेष हा आणि हा इथला आणि डायनिंग मधला सुद्धा। इथे सुद्धा ही गेस्ट रूम होती। इथं तुम्हाला आठवत असेल तर एक छोटा बेड होता, सिंगल बेड, इकडे एक मोठा ड्रेसर होता। सगळ्या गोष्टी मार्केटप्लेसवर मला विकता आल्या वेळ मिळाल्यामुळं। असं झालं नाही की हे फेकून द्या किंवा असेच कोणाला तरी देऊन टाका, असं झालं नाही। सगळ्या गोष्टी छान विकता आल्या, पाहिजे त्या किमतीला त्या गेल्या सुद्धा। किती कार्यक्रम झाले असतील या बेसमेंट मध्ये, किती वेळा आम्ही इथे टीव्ही बघत बसले असू, किती वेळा आम्ही इथे या भागात स्पेशली जेवायला बसत असो, सगळे जण यायचे आमच्या घरी आणि आम्ही इथं गोल करून जेवायला बसायचो। कितीतरी बर्थडेज इथं सेलिब्रेट झाले। इथलं वॉल डेकॉर पण काढलं सगळं, काही काही शेवटी आठवत होतं, अरे हे काढायचं राहिलं, ते काढायचं राहिलं। अवीचं ऑफिस, बरं झालं इथं आले, यांनी इथं गोळ्यांचा कागद टाकलाय, राहून गेला असता। आणि हे सुद्धा एक्सफिनिटीचं द्यायचं आहे, मोडेम
त्या आवीला विचारलं पाहिजे. आणि या घराचं खास वैशिष्ट्य ते म्हणजे अजून एक लेवल होती याला, 4th लेवल, जी आमची स्टोर रूम होती. तिथल्या सुद्धा सगळ्या गोष्टी गेल्या. फक्त काही बल्ब वगैरे आहेत जे त्यांना चेंज करावे लागतील, जे इथे राहायला येतील त्यांना, त्यासाठी ते ठेवलेले आहेत. ही मशीन सुद्धा जाताना मी क्लीन केली, वॉशिंग मशीन. हे छोटस जे कपाट आहे हे इथंच ठेवून जात आहोत, कारण याच्यामध्ये लॉन्ड्री डिटर्जंट ते सगळं सामान ठेवायला बरं पडतं म्हणून. असं वाटत होतं आम्हाला हे सगळं दोघांना आवरता येईल की नाही, आमच्या दोघांच्याने हे शक्य होईल की नाही. आम्ही म्हणत होता प्रोफेशनल आपण सर्व्हिस हायर करूया का. मी म्हंटल नको, आपण दोघं जमेल तेवढं जमेल तसं करूयात. आणि काही एकदा पसारा सगळा गेला की क्लिनिंग करणं इझी आहे. मी शूज घालत होते. चला, माझं आवडतं झाड. आता त्याला एकही पान नाहीये, पण ते खूप सुंदर दिसतं जेव्हा पानं असतात तेव्हा. एकदा बॅकयार्ड मध्ये चक्कर टाकूयात. स्नो थोडा थोडा जायला लागलेला आहे. ह्या 2-3 दिवसात वातावरण अचानक छान झालं आणि आम्हाला कसलाच वातावरणामुळे जे अडथळे येऊ शकत होते ते कसलेच आले नाहीत. आता इथं जे राहायला येतील त्यांना थोडं स्प्रिंग क्लीनअप करावं लागेल, जे आम्ही दरवर्षी करत होतो. स्प्रिंग आला की पुन्हा एकदा हे सगळं पानं वगैरे राहिलेली जी असतात ती उचलावी लागतात आणि मग लॉन छान येतं. हे बॅकयार्ड खूप मिस करणार आहे मी, खूप म्हणजे खूप. स्प्रिंग मध्ये, समर मध्ये माझा चहा असायचा इथं पॅटिओ टेबलवर. टेबल चेअर होता तर तिथे बसून चहा प्यायचा. आम्ही तर दुपारी जेवायचं सुद्धा बाहेर बसून. इथं झोपाळा होता या झाडाला. तर किती फोटो काढले असतील आणि किती वेळा व्हिडिओ फिल्मिंग इथे केले असतील तुम्हाला तर माहितीच आहे. कितीतरी पार्टीज व्हायच्या आमच्या इथे या लॉन मध्ये. आपली हाऊस वॉर्मिंग पार्टी मेन म्हणजे या लॉन मध्ये झाली होती. खूप मोठं बॅकयार्ड आणि इतकं छान फेन्स असलेलं, प्रायव्हसी असलेलं आणि मेन म्हणजे प्लेन बॅकयार्ड आम्हाला मिळालं होतं या घरासोबत. आपल्याला किती अटॅचमेंट होते ना एखाद्या जागेशी, आपण जिथे राहतो त्या घराशी. पण ते भाड्याचं घर असलं तरी सुद्धा आपल्याला ते तितकंच आपलं वाटतं, तितक्याच आपलेपणानं आपण ते सजवतो. पण चेंज इज द ओनली कॉन्स्टंट असं म्हणतात, त्यामुळे बदल होणारच आणि तो स्वीकारावा लागतो. आणि जर तो तुम्हाला टाळता येणार नसेल तर हसत हसत स्वीकारावा लागतो, पर्याय नाही. खरंच या घराची खूप आठवण येईल. मिनेसोटाची तर खूपच आठवण येईल, खूप जास्त. 6 वर्ष आम्ही इथे राहिलो आणि 6 वर्ष म्हणजे काही कमी नसतात. त्यातल्या त्यात या घरात तर 3.5 वर्ष राहिलो.
जाताना कॅफ्रे सुद्धा भेटला, त्याला खूप वाईट वाटतंय. I feel really sad and really frustrated that you're moving today. We're gonna miss you a lot, dear. I'll miss you guys too. खरं तर कालच तो घरी सुद्धा आला होता. त्याला बोलवून घेतलं होतं आम्ही, एक खास गिफ्ट दिलं त्याला. त्यानं आम्हाला मिठी मारली, खूप इमोशनल झाला तो. पण काही गोष्टी ना कॅमेऱ्यात कॅप्चर करण्याच्या पलीकडच्या असतात आणि त्या क्षणाला सुचतसुद्धा नाही की हे कॅमेऱ्यात कॅप्चर केलं पाहिजे. इतक्या त्या गोष्टी इमोशनल असतात. त्यामुळे हे सगळं आम्हाला कॅमेऱ्यात कैद नाही करता आलं. पण येस, खूप मिस करू कॅफ्रेला. आता ही परसबाग पुन्हा कधी दिसेल माहिती नाही, दिसेल की नाही हेही माहिती नाही. पण घराच्या खिडकीतून दिसणारं हे जिवंत चित्रातला स्नोफॉल, इकडून तिकडं पळणाऱ्या खारी, ससे, माझं चेरी ट्री, मेपल्स आणि विलो कायम आठवत राहील.